गायत्रीनगर नागाव या परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भिवंडी शहर सचिव रोहिदास वाघमारे यांनी सुद्धा दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं होतं, ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष खालिद गुड्डू, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला विभागाच्या अध्यक्षा स्वाती कांबळे, स्थानिक नगरसेवक विकास निकम यांसोबत असंख्य मान्यवरांनी हजेरी लावत या कार्यक्रम आयोजनाबद्दल रोहिदास वाघमारे यांचं कौतुक केलं आहे। आलेल्या पाहुण्यांचं रोहिदास वाघमारे त्यासोबतच आयोजक बंटी पवार हे स्वागत सन्मान करून सन्मान करीत होते। आणि आमच्या गायत्रीनगर मध्ये वाघमारे जे घेत आहेत या कार्यक्रमाला मेहनत घेत असलेले बंटीजी पवार जे युवा धडाडीचे राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत, 2 वर्षापासून फार जोरात चालू आहे। 6 वर्ष त्यांचे आज या ठिकाणी पूर्ण होत आहेत कार्यक्रम साजरा करत असताना, आणि गेले 2 वर्षापासून अतिशय जोमामध्ये त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन करत आहेत। याच्यामुळे सर्व जाती धर्मातील लोक या कार्यक्रमामध्ये सामील होऊन आपल्या महाराष्ट्राचं खऱ्या अर्थाने जी संस्कृती आहे ती संस्कृती जपण्याचं काम करत आहेत। निश्चितच या कार्यक्रमासाठी आपल्याला सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने काही निर्देश घालून दिलेले आहेत आणि त्याचं तंतोतंत पालन या ठिकाणी कार्यक्रमामध्ये केले जात आहेत। कारण का जसे आपल्या लोकशाहीमध्ये आपण मानतो की जसं आपलं प्रशासकीय आहे, ज्युडिशियल आहे, कोर्ट त्याला सर्वोच्च मानलं जातं आणि त्यांनी जो निर्णय दिलेला आहे त्याचं तंतोतंत पालन वाघमारेचे व त्यांच्या पक्षाचे या ठिकाणी सर्व लोक करत आहेत। मी या ठिकाणी माझ्या वतीने या वार्डाचा नगरसेवक या नात्याने तसेच माझ्या पक्षाच्या वतीने हे माझे मित्र वाघमारे यांना या ठिकाणी त्यांच्या राजकीय वाटचालीबद्दल व त्यांनी असेच या गायत्रीनगरमध्ये शहरामध्ये चांगले सांस्कृतिक कार्यक्रम करावे आणि करत राहतील असे मी त्यांना शुभेच्छा देतो। तो जिंकतो, त्यामुळे प्रयत्न हे माणसाने चालू ठेवावे की अमेरिका सारखा देश रिओ ऑलिम्पिक मध्ये 100 पदक घेतो। किती पदक? 100 पदक त्यांना भेटले आणि भारताला किती भेटले? अवघे 2, आणि ते 2 पदक सुद्धा मुलींनी आणले, मुलांनी नाही आणले। त्यामुळे आपल्यामध्ये बदल घडवा, अभ्यासाबरोबर खेळामध्ये पण लक्ष द्या। कारण जागतिक पातळीवर बघितलं तर अवघे 2 पदक म्हणजे खूपच शर्मनाक बाब आहे भारतासाठी। वर्षातून एकदा दहीहंडी येते, संघ आहेत, येतात नाहीत, परंतु त्या बसून आहेत प्रोत्साहन द्यायला, बघायला। कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा असतो की लोकांनी एकत्र यावं, त्याच्यातला बंधुभाव वाढावा। कार्यक्रमाच्या ठिकाणी खूप सगळेजण एकत्र येतात, मग तुम्ही कसे आहात, काय आहेत, खूप दिवसांनी दिसल्यात, अशा गोष्टी पण होतात। मुख्य म्हणजे आपली जी धार्मिक संस्कृती आहे त्या संस्कृतीमध्ये ज्याप्रमाणे आपण प्रत्येक सण साजरे करतो, या सणाचा मुख्य उद्देश असतं की प्रत्येकाने एकत्र यावं।